मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट आहे एका मेरी नावाच्या मुलीची. मेरी एक सर्वसाधारण मुलगी, सर्वसाधारण दिसायला, सर्वसाधारण घरातली, एका ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून काम करते. कुणी फारशी मित्रमंडळी नाही आहेत. ही मेरी एका दिवशी घरातून ऑफिसला जायला निघते आणि रस्त्यामध्ये तिला असं दिसतं की एक छोटीशी मुलगी एका दुकानामध्ये टोप्या हॅट बघते. तिलाही असं वाटतं की चला आपणही बघूया. आणि मग ही मेरी त्या दुकानात जाते. त्या दुकानामध्ये तिला एक हॅट आवडते. ती म्हणते आपण ट्राय करूया. तर ती हॅट घालून आरशासमोर उभी राहते. तिला वाटतं अरे काय छान दिसते ना. तेवढं ती मुलगी पण म्हणते बाबा बाबा बघा ती मुलगी ती सुंदर दिसते ना. तर अरे हो खूपच छान आहे. मेरी ठरवते की चला आपण ही हॅट विकत घेऊया. आणि मेरी ती हॅट घेते, दुकानदाराला पैसे देते आणि दुकानातून बाहेर पडते. मेरी रस्त्याने चालते पण तिला असं लक्षात येतं की अरे सगळी माणसं आपल्याकडे बघतात. पुढे जाते. एक जुन्या शाळकरी मित्रांचा तिला घोळका दिसतोय आणि ते म्हणतात ए मेरी मेरी, अरे ती बघा मेरी काय सुंदर दिसते. ते तिला आवाज देऊन म्हणतात मेरी इकडे इकडे. मेरीला आज वेळ नाहीये. मेरी आपल्या दोन्हीत ऑफिसला निघाली. मेरी ऑफिसला पोहोचते आणि बघते तर तिचं लिफ्टमन तिला बघून उभा राहिलाय. तिला स्वागत करतोय. तिला तिच्या त्या मजल्यावर घेऊन जातोय. मेरी ऑफिसमध्ये एंट्री करताना बघते तर तिथला वॉचमन तिला गुड मॉर्निंग म्हणतोय. मेरीला प्रत्येक जण विश करतोय. प्रत्येक जण गुड मॉर्निंग म्हणतोय. प्रत्येक जण म्हणतो मेरी आज खूप सुंदर दिसतेस. मेरी दिवसभर आनंदात आहे. दुपारी ऑफिसचा बॉस तिला बोलवतो आणि तिला म्हणतो की मेरी अरे खूप छान दिसतेस तू. माझ्यावर आज लंचला येशील का. मेरी त्याच्यावर लंचला जाते. संध्याकाळी मेरी घरी जायला निघते आणि तिला असं वाटतं की आज आपण टॅक्सीने जाऊया. मेरी टॅक्सीने घरी गेली आहे. घरी जेव्हा जाते तेव्हा घरचे सुद्धा म्हणतात अरे मेरी आज खूप छान दिसतेस. काय. मेरी म्हणते या सगळ्यांचं कारण तुम्हाला माहिती आहे का. याचं कारण आहे ही हॅट. घरचे बघायला लागतात कोणती हॅट. मेरी म्हणते ही. बघते तर काय डोक्यावर हॅटच नाही. कुठे गेली आहे. आणि मेरी आठवायला लागते की कुठे राहिली आपली हॅट. कुठं राहिली. आणि तिला लक्षात येतं की दुकानामध्ये आपण पैसे दिले पण काउंटरवरनं हॅट घेतलीच नाही. मित्रांनो, दिवसभर मेरी हॅट शिवाय सगळीकडे गेली आणि सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. तीही सगळीकडे कॉन्फिडन्सनी वावरली. तिला वाटत होतं की ती हॅट तिच्या डोक्यावर आहे आणि हॅटमुळे ती सुंदर दिसते. गंमत म्हणजे ती सुंदरता मेरीच्या आतमध्ये होती. मोरल ऑफ द स्टोरी की हे सगळं सौंदर्य, हा कॉन्फिडन्स तुमच्या आतमध्ये आहे. त्या इनव्हिजिबल हार्टसारखं जेव्हा तुम्ही स्वतः आत्मविश्वासानं बाहेर पडता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काहीही करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं कोच गौरव बहल यांनी त्यांच्या एका ग्रुपवर शेअर केलेली एक स्टोरी आहे. मला असं वाटलं की ही सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. मी त्यांना विचारून असं म्हटलं की मला हे मराठीत लोकांपर्यंत व्हिडिओ करून पाठवायचं आहे आणि त्यांनी परवानगी दिली. त्याच्याबद्दल थँक्स टू गौरव बहल. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा तुमच्यातली ती इनव्हिजिबल हॅट आहे ती घालून वावराल. विजय भाऊ, लव्ह यू. लाईफ लव्हज यू.